कसं बोलून राहिले तुम्ही? काल 1000 रुपये दिले ना तुम्हाला बा ॲडव्हान्स, मग 2000 रुपयात कबूल केलं का तुम्हाला? हा, मग आता तुम्ही कसे काय नाही म्हणून राहिले? हा, इकडे 6 वाजले, आम्ही तयार आम्हाला थैल्या गेल्या तयार झाल्या. हा, वाट पाहून राहिले तुमची आम्ही. हा, कुठं आहे तुम्ही? लवकर आहे बा, तुम्ही बा झिकझिक करूच नका, मुकाट्याने वापस या इथं. मग पूर्ण दाखवायचं तुम्हाला चिखलदरा, कालच बोली गेली. हो ना दादा, मी मी का नाही म्हणून राहिलो का? हो ना, घेतले मी 1000 रुपये घेतले आणि तुम्हाला दाखवणार होतो, पण आता हे असं घडते म्हणून माहितीच नाही ना हो दादा. हे पाय पुरे मोडले ना माय, चालता उठता बसता नाही राहिलं मला. चिकन गुन्हा झाला काय सांगा? मग दवाखान्यात मला उचलून न्यायची पाहिजे म्हणलं, मला माय माहित राहायच्या. मी काय येणार आता? असं कसं काय तुम्ही चिकन गुन्हा हे द्या बा म्हणलं, तुम्ही शिल्लक लावू नका. हे बा मी टिकावणार आहे, कुठं आहे तुम्ही तर? हे बा आता तुम्ही इथे या, 10-15 मिनिटात वाट पाहतो आम्ही. शिल्लक बोललो 1000 रुपये घेता राजा, मग म्हणतात झालं तर झालं, मुकाट्याने इथे या तुम्ही. आम्ही इथे थांबेला नाही ना दादा. उठता बसता नाही राजा मला, मा घरी कोण नाही, मी एकटा. कसं करू मला समजून नाही राहिलं दादा. मला पैसे नाही आता. 1000 रुपये काल मी असेच गमावले खाण्या. मग होत नाही दादा. राजा लडपड करता आता तुम्ही, बिमारीचे नाटकं करणं, कोणी काही तर कोणी काही काय, असं नाही करायला पाहिजे तुम्ही. मग 1000 रुपये आता घेतले 1000 घेतले राजा ॲडव्हान्स तुम्ही फालतू. मग आता द्यायला नाही पुरत बाबा, घेतले का मग येता का? मग आता होतच नाही का दादा? हे बा पुरे जैन करायला हो, काय समजून नाही राहिलं काय करा. चिकन गुन्हे साथ आली काय सांगा बा. हे बा ठेवा फोन ठेवा, मला बोललं नाही उराला आता. जाऊ दे गेली बोला आता नाही का, जाय तिकडे 1000 पकले, जाय तिकडे. मी म्हणून तुम्हाला दिला काही चेंबुरा द्यानं, म्हणून म्हणलं ॲडव्हान्स द्या ना कोणाला आधी. 5-50 रुपये द्यायला लागले, बस करायला लागतात. गेले 1000 आपले. आता अजून नवीन दुसरा पाहा लागते का नाही? बरं झालं, मस्त टिपारी बसली 1000ची नाही का? मग आता कसं करतो लारा? मग आता 1000 तर फालतू गेलं राजा फुकट आता. काय आले का? असं असते का? बरोबर व्यवहार बरोबर करू गड्या. हा म्हणा, तुमच्याच जाण झालं ते. मग काय तुम्ही राजा मनामध्ये बोलत राहता, तुम्ही बोलत नव्हतं बरोबर मध्ये माय. हे बा म्हणलं बळबू, तुम्हाला माहिती आहे का जरासं काहीतरी? थोडंफार माहिती आहे का? तसं कसं बऱ्याच वर्ष अगोदर तर माहिती आहे म्हणा, पण आता काय बदल झाले काय सांगा आता, पण तरी बरंचसं माहिती आहे आपल्याला. द्या हे बा, पाहू आता आपणच पाहू आपल्या हिशोबाशी म्हणा. पैसे द्यायला पुरत नाही. मी बायला फोन लावतो, त्याला म्हणतो लवकर तयार करा, चला बा. गाईड काही येऊन नाही राहिला, चला आपले आपण निघा आता. तसं करा, फोन करून द्या, चला म्हणा, निघा म्हणा पटपट. मग काय कुठं बसता वाट पाहिला, सगळे पॉईंट झाले पाहिजे आपल्या. हो चला. बिमार आहे म्हणते नाही हो, बरं जाऊ द्या. मग आता काय म्हणतात त्याला, काय बोलून काय फायदा? जाऊ द्या आता काय 1000 रुपये गेले, आता काय तेवढे सोडून द्या, पाणी सोडून द्या आता. जाऊ द्या, नलूला माहिती आहे सगळी. का नलू तुला माहिती आहे ना चिखलदरी सगळी? हो आहे ना, माहिती आहे. हो सांगून दे, काही हरकत नाही म्हणा. नाही आले तर नाही आले म्हणा. बरं ठेवा मग. हो ठीक आहे, मग आता हाय नलू सांगता येईल सगळं, माहिती आहे दिली. ठीक आहे, ठेवते फोन मग. बघ आता पहा, मी आत्ताच म्हटलं की चला आता यायची तयारी झाल्या असतील. कसं गाईड यायचा टाइम झालेला आहे, निघा लागेल ना. झाली का तयारी अजून? तयारच जाऊ द्या, पण खूप छान दिसता तुम्ही. हो ना, कोट आणि कॅप वगैरे कसं खूप मॅच झालं. पण मला जमलं का? मी तुला आवडते का नाही? नाही नाही, मला कसं आता ते कसं मी म्हटलं काय माहिती तुला आवडते नाही आवडलं, पण आवडलं नाही का? बरं मस्त जमलं आता. बरं मी काय म्हणतो, करणं लवकर तयारी, उशीर नाही झाला पाहिजे, सगळे पायनं झाले पाहिजे ना पॉईंट. कसं टाइमपास नाही करायला पुरं. हो पण ते गाईड नाही आलं ना, गाईड येणार नाही म्हणजे आता फोन आला होता शांताराम काकाचा की ते कॅन्सल झालं वाटतं बहुतेक काहीतरी. तुम्ही कुठं बाहेर गेले असा इकडे तिकडे, तर आताच फोन आम्हाला पण आला की आता नलू मॅडम सगळं सांगणार आहे, लवकर निघा बोलून राहिली. येऊन नाही राहिले ते? अरे असं कसं येत नाही ते? आता फोन लावतो मी त्याला. थांबतो आता, मी पाहतोच त्याचं काय आहे. राहू द्या ना तुम्ही कसं हे करू नका, भांडण वगैरे करू नका, काही फोन नका करू. झालं ते तब्येत नाही म्हणजे कोणाच बरोबर द्यायची तर ते कॅन्सल झालं. नाही बा, नाटकं करतात लोक. थांबतो आता, बाजून ऐका ना. मी काय करू शकतो त्याला? ते गाईड येत नाही तर तो त्याला फोन करा ना तुम्ही. मला कशाला त्रास द्यायला तुम्ही? माझ्याकडे काही चुकी झाली का ते सांगा ना मला तुम्ही. आम्ही तुम्ही करूच नको. तू त्याचा नंबर दे मला पहिले, त्याच्याशी मी कॉन्टॅक्ट करतो. काय आहे ते शांताराम भाऊचा नंबर आहे, ते लागून नाही राहिला. काय आहे काय नाही सांगतो मला. त्याचा खबाळा कुठचा आहे ते काय आहे सगळं माहिती आहे तुम्हाला. अरे भाऊ, माझा काय दोष नाही ना याच्यामध्ये. माझा काय संबंध? तुम्ही त्यांना फोन करा, काय करायचं तुमचं बघा ना तुम्ही. मी का तुम्हाला काय बोलावलं होतं काही तर? पारती हे बा मागं पुढे पाहू नको तू. 2 जांभळा ती त्याच्या. मग असं कसं काय म्हणजे? त्यानं मला आज काल सांगितलं की ओळखीचे आहे म्हणून तुम्ही. तुमच्या कॉन्टॅक्ट मधलं आहेच ते. मारतीये हरी नको करू. मारते राहू भाऊ म्हणलं काय रे सांगत ते काय तर. नंबर द्या त्याला तुम्ही. त्या गाईडचा नंबर द्या. ते सांगायला ना भाऊ, मला माहित नाही ना त्यांचं काय प्रकरण आहे ते. ते तुम्हाला घेऊन आले, मला काय माझ्या ओळखीचे नाहीत ते. मी कालच बघितलं त्यांना. हे बा 2 फटके बसले का नाही मग सांगशील तू बेंडके. हे बा तुला आता सांगून राहिलो काय आहे तर. कुठून आला तू? आफ्रिकेतून आला, कुठून आला ते? हे बा सुदानले पाठवून देईन म्हणलं, माझा खरा माणूस नाही. तू आता सांग मला काय आहे त्याचं तर कबाडा पुरा. खरं नाही आता काही भेटत नाही आता. मला वाटतं बहुते मारते हे बा. राहू दे आता, जाऊ दे. काय त्याचा काय दोष आहे आता? जाऊ दे, नल मॅडम सांगते तिला माहिती आहे सगळं. बळबोले माहिती आहे, जाऊ दे. नाही जाऊ दे म्हणजे कसं काय जाऊ दे? तुम्ही त्याचा नंबर द्या भाऊ मला. हे बा नाही ते मी उचल फेक करतो इथं. टेबल खुर्ची आहे ते सांगू राहिला आता. मारते का नाही? बरोबर राणी आहे रे, राणी असल्याच्या घोड झालं. राणी बाई जा ना तू, जा ना, तयारी कर लवकर. चला ना. झालं मारते, राहू दे. हो येते गेली वाटते राणी नाही का? आता काय आवाज वाढायला पुरते. हे बा भाऊ म्हणलं, हे बा माणुसकीच्या खातीर माणुसकी राहते माणसाला. पण असं करायला नाही पाहिजे. काल पैसे घेतले 1000 रुपये, मग माणसा चिडणार नाही का? जाऊ दे आता, सोडले म्हणले काय जे. हो घे म्हणाले का, जाय म्हणा.
मिटलं वाटते. चला चला झालं मिटलं म्हणलं. चला 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 शिवलाल भाऊ चला. अरे का शिवलाल भाऊ चालत नाही का म्हणलं? चला का गेले सगळे? हा आता का गाड्या फोन चालले का आपल्या? हा चला म्हणलं दर्शन घ्यायला का पहिला पॉईंट आहे रे बाबा. हा देवी पॉईंट आहे म्हणलं, जगदंबा मातेचं मंदिर आहे. चला दर्शन घ्यायला. या ना तुम्ही. हो मी येतो नंतर. हो घेतो मी दर्शन घेतो नंतर घेतो. हो तुम्ही घेऊन घ्या ना. हो मी येतो थोड्या वेळात. अरे बापरे हे आलं का रे बा कालचं. आम्ही हे बांदर कोण मागं लागलेला आहे. हा का मारते घाले का. अरे थांब रे. ओय झुमऱ्या येऊ दे रे येऊ दे रे. दर्शन महत्वाचं. थांब जरासा. ए झुमऱ्या रुक रे रुक ना तू. हा, थांब ना रुक ना. थांब रे. झुमऱ्या झुमऱ्या झुमऱ्या. भागा रे. भाग गया वो कैसा वो बहुत दुम दबा के भागा रहा. वो अकेला आ गया था वो लेकिन कैसा जरा सा वो मैं दिख गया उसको. तो भी कुछ टेंशन नहीं, आने दो ना उसको, बाद में देखेंगे अगले पॉइंट पे. यहाँ पे भी रुकता मैं जरा सा. पोट्टे तैयार है ना आपने. हाँ बस बस ठीक है फिर देखता मैं क्या है तो. ठीक है ठीक है. पहिलाच पॉईंट आहे आता पटापट करून घ्यायचा आता. हा देवी मातेचं दर्शन, जगदंबा मातेचं मंदिर आहे, हे खूप छान आहे आणि इथचा परिसर इतका आनंदमय आहे आणि इथं धबधबा तर खूपच छान आहे. हा चला लवकर लवकर. चला रे लाऱ्या शेत्या चला ना पटापट. चला ते आलेच नाही वाटते ते झुमर भाऊ. चला झुमर भाऊ काय रे या माणसा. चला चला. बापरे हे हायच कर बा. गेलंच नाही का हे. रातभर झोपणे आला रे ज्या. मारते का काय म्हणते आज दिवस करायचे नाही का. एकटं पाहून गेम करते काय सांगा. अरे देणके साहेब अरे या ना. हो अरे या बरं आला बा हे तरी. अरे इकडे इकडे. का काय एकटे एकटेच फिरू राहिले तुम्ही. चला न ते आपलं हा देवीचं दर्शन घेतलं का नाही म्हणलं. हा चला न तिकडे इकडे सा तुम्ही. झालं दर्शन झालं माझं. मग इकडे आलो मी. चला म्हटलं काहीतरी. चला हो आपण कसं आज सोबतच राहू बरं. काय आले का टेन्शन नाही आपलं. तुम्ही असले का नाही गमते माणसाले. याले हाताची धर लागन बा दिवसभर नाही ते काटा काढतेच आपलं. चला मस्त पाहू ना काही जत्रेतलं काय काय नाही. चला चला. पण तुम्ही एकटे आले पण मामा काय आता लोचा नाही का. मग काय तर माय घोंगडं संगच आहे ना. मग चला तिकडे जरा जत्रा करून चालले जाऊ तिकडे. झालं का नाही पाहू मग. आपल्या लोकांच्या हिशोबानं राहा लागतात नाही का. आदारानं नाही तर बस काम काढतेशी. चला चला काय त्या टेन्शन. चला भेट नका जो. घरच्याला नाही भेलं पाहिजे ना दारच्याला नाही भेलं पाहिजे. ये म्हणाला का सामने हे घेच नाही करायची. हा एक घा दोन तुकडे. ये म्हणा सामने कोण आहे तर. पण इथं कोण आहे तुम्हाला. इथं कोणाला धमक्या देऊ राहिले तुम्ही. चला काही आपलं कुठं काही आपलं काय बोलायचं काय नाही हेही सुतर नाही तुम्हाला. हो ते आहे. इथं कोण आहे दुश्मन आपलं नाही का. आणि आपला दुश्मन होऊच कोण शकते नाही का. शांत रे का कोणाची. चला 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 म्हणलं पाहून येऊ काय आहे. लक्ष्मण काय आलं का. थांब ना बे लक्ष्या. काय रे लक्ष्मण. हा अरे पाहिजे बाबा ते हातले का मोडलेला हात ते ओला होईन ना ते. हा पाणी जाईन ना त्याच्यात. टाकलं टेम्पो. अरे काय राजा काय म्हणलं कौन कला करू तुम्ही. हा इथं का वावरात आहे का म्हणलं का रुया करू राहिले का. काय माणसा मजा घ्या ना इथं मस्त असं. चक्र मारा हे ते बसले आपले कुठे लक्ष्यान कुठे आहे काय. हात तसा आहे हात तसा आहे. हा काय झालं. नाही नाही तसं काही नाही म्हणा. आपण काय झालं कसं वाटवायला पोय नाही आहे ना पण तुले. हा पाहिजे बाबा. नाही तर बस एक काय बा डुबली का नाही लय डुबले बरं. भेवड नाही बोलले तर हो ना बा पोईन आहे ना मला आहे ना पोईन आहे ना. तेच म्हणलं बा आहे का नाही आता काय मला काही दिसला नाही तू काही पोहता म्हणून म्हणलं. बरोबर पाहिजे जरा बरोबर. हा समव ना पाहिजे हातात पाणी गेलं पाहिजे त्याच्यात. हा पहिले तुमचं धोतर पाहिजे ते अटकून पडसान फालतू. माय नको पाहू माय मी बरोबर पाहू राहिलो. पा चल दे ना फालतू रे काही मना म्हणत नाही. चला चल दे तुम्ही कधी एकटेच करता. जा भाऊ लक्ष्मण जाऊ दे. हा तुम्ही पुढे आता. हो लक्ष्मण मी काय म्हणतो हे कोणता तलाव कोणता म्हणलं काय सांगितलं ते नलू काय म्हणे कोणता तलाव म्हणे. शक्कर तलाव आहे ते नाव आहे नाही का पा. साखर तलाव. साखर तलाव नाही का शक्कर तलाव नाही. असं हो ना तेच तर म्हणलं कसं काय म्हणून नाव का झालं कसं पण नाही का. साखरे होता का म्हणे साखरेच्या गोण्या उबडल्या कोण का ना. तसं नसते ना ते पडलं नाव दिले काय ते शक्कर तलाव. मग आता ते नाव पडलं चिचकदरा चिखलदरा असं नाव पडत गेले ते. मग आता त्याचा मी काय संशोधक हो मला माहिती कसं पडलं काय पडलं ते पाहते वाचा ते. हो जा तिकडे चला या मग तुम्ही. तेच म्हणलं कसं मला माहित नव्हतं म्हणून म्हणलं. बरोबर ठीक आहे चालते तू हो ते मागे येऊ दे तुम्ही. चालते 2-4 चक्र मारून घेऊ नाही का. पैसे वसूल झाले पाहिजे ना. चल घे.
आता अमरीशनं पिक्चर सोडला तर हे माझ्या जवळ काय आता मागं आम्ही जिकडे गेलो तिकडे तिकडे. अरे काय जवळ बा काय इकडे तिकडे आणि कुठं आले इकडे आले का तुम्ही आता? चला मग करा द्या आवाज ठोका. येते आवाज का बा आवाज बा मारून इतक्या हुशार का मारते पण आता काय बोला आता बोलता नाही जास्त. हो ना जाऊ दे. अरे बा मारत राहा येते ना बा आमचा आवाज येते ना पाहतोय बा एक आवाज मारला का नाही 5 आवाज येते तिकडून पाहतो आता येते का नाही तर. सांगा चिंबर भाऊ आला का आवाज? आलाच नाही ना मग काय अरे आमचा पहा कसा येते आवाज. राणी 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 भारती बापा आम्हाला साधा आवाज ऐकू आल्यासारखे झाले लोक मध्ये 5 आवाज येते म्हणजे 55.1 भारती कमाल आला का हाय तुझ्या प्रेमात शक्ती आहे म्हणलं. त्यालाच म्हणते ना प्रेमात शक्ती असली पाहिजे. 5चे 7 आवाज येतात आपले मग असं आहे ते. मग चला येतो आम्ही तिकडे. हो निरा मागू नका हिंडत जाऊ म्हणलं. ताई घेऊन जा बरं ते जवळ बोले तुमचा आवाज नाही मला चला चला येतो आम्ही जरा तिकडे. आलोच हो बरं या लवकर या पण उशीर नका करू पटकन जा दुसरे पॉईंट करणार अजून. या लवकर आहे. काही म्हणायचं नाही का हो पण जरा भारती जरा उच्च नाही वाटत राहिला तुम्हाला हो पहिल्यापेक्षा मला कसं जरा टीचवर उच्च वाटत राहिला. मुकामच ना जुमऱ्या त्याची बहीण आहे ना बाबा रे. मग काय तर म्हणा बुटाची टाक बनवून आणली त्यानं उच्ची. मग काय तर मला माहिती आहे त्याचं तर काय ते आहे ना वाढलं उच्च आहे तुम्हाला वाटते ते मानीत थोडंसं हे आहे फरक म्हणून वाटते ते. तसं काही ठेंगणं नाही मारती. चल नाही का तुला वाटते म्हणलं चांगला मेवना भेटला तुम्हाला नाही तर मग असेच भेटते तर म्हणलं बा म्हणलं किती हौस नवस पुरून आला ते. मग तुम्ही तर कुठे नेला नाही पोरीचं अजून तुमचं बारचं नाही करणं झालं. तुमचं बिना झुंबर भाऊच्या बी पोराचं पोराचे ते बारचं राहिलं तर राहिलंच ना हो पोट्याचे राव काय करावं लागा ते करतो म्हणलं खरंच राहिलं नाही का. मग आम्ही तर करायला लागेल पण नाही का एका दिवशी करायच लागेल ते लेकरं लग्नाला आले की मग करता म्हणलं काही करतात. ते करू आता लवकरच करू. हो काय आता करायच लागते आज नव्हते करणंच आहे की नाही. हो करून टाकू. जाऊ दे चला म्हणलं जरा बक्के खवरा ते लारे आहे तिकडे. हो चला हो ते लारे आवाज देऊ वाटतं बहुतेक तिकडे काहीतरी चालू आहे त्याचं. हो चला हो गड्या लाल आहे तिकडे नाही का. हो त्याचं काय हिशोब चालू असेल काहीतरी. हो चला कापी घालता का वा बाबर तुम्ही आता किती 40 रुपये भाज्याला मक्का भुट्टा काय 40चा असते का काही राजा निरा लुटलंच लावलं बा हो इतकं नसते ना बरोबर लावा आमच्याकडे राजा वावरात नाही बा सडते तर म्हणलं आम्ही किती वाया जाते आमचा. आमच्याकडे 10-15 रुपये करूच भेटते ते भाजलेलं घरून आणायचे असते ना भाऊ थैलीत घेऊन यायचे भाजलेले. इथं काय खायचे ते घरून आणायचे इथं खात बसायचे. हो ना मग तेच तर वांदा आला आमचा. मग गाडी घेऊन सामान काय आणा सांगा बा तुम्ही आता लावून द्या बरोबर. हो कमीत कमी त्याला 15 रुपये लावून द्या नाही रे लारे 15 चालेल ना. तसं 10 म्हणलं म्हणा पण आता 15 म्हणलं जाऊ दे. हो 15 देऊन टाका जाऊ द्या. हो 15 ना आता आम्हाला पाहिजे 21 नका. हो म्हणजे कमी नाही पाहिजे ना आता तुम्ही म्हणाल किंवा 2-4च पाहिजे का 21 लोक आहे ना आमची आसपास आहेत ना सगळे. आले कुठून म्हणलं तुम्ही कुठचे भाऊ तुम्ही कुठचे कुठचे वाहन काय इकडे यवतमाळ साईडचे तिकडचे आम्ही रामपूरचे. हो तर म्हणलं कसं आहे आता चला बाई इकडे आलो आम्ही चिखलदरा इकडून जायचं आम्हाला लोणार बुलढाणा. हो असं चालू आहे फिरत आमचं. यवतमाळकडचे वा नाही असं सर बा म्हणलं कमीत कमी बा 25 रुपये देऊ तुम्हाला. हो आता तसं तुम्ही 40 निघतो म्हणा पण आता जाऊ द्या तुम्ही तिकडचे वा 25 लावून देऊ तुम्हाला. अरे घ्या पाहा आता कसं आमची परिस्थिती नाही तेवढी यवतमाळवाल्याची. हो कसं आहे जरा मागासलेला जिल्हा आहे आता तर काही जागेवर येऊन राहिलं काम. द्या म्हणलं तुम्ही हो जाऊ द्या 20 लावून द्या बा कमीत कमी 20 फक्त. नाही पुरत नाही म्हणलं राहू द्या. हो नसेल पाहिजे राहू द्या बा. हो राहू द्या राजा असंच ते करा मग ऍडजस्टमेंट. आमच्या जिल्ह्यात कसं आहे पूरपिढी दुष्काळ हे ते लय येते हो राजा. परिस्थिती रे आमची गंभीर आहे म्हणलं जरा. इकडे तर लय जायचं सगळं इकडे धुरच निघाला सोन्याचा आहे. मग सगळीकडे सारखीच आहे भाऊ. मग आमचं आम्हाला माहिती आम्हीच तर मला 20 रुपये न घालतो इथं इतक्या वर या. आमचं आम्हाला माहिती काय परिस्थिती आहे. मग काय उरू राहिला आम्हाला घेऊन गेला का बिजा झिकझिक करतो बा तू. द्या भाऊ जाऊ दे तिकडे. हो 25 द्या जाऊ दे 25 घरी लाऱ्या. अरे द्या बा मग आता काय करतो आमचे पैसे कमी होते म्हणून होतं. आता पण कसं इकडून पैदल जायचे पहिले आले पाहिजे आमच्यावर असं होतं ते. द्या बा 25 मग 20 नका. हो बरोबर ठीक आहे द्या. भुसणे आवाज दे सगळे. हो झालं फायनल झालं 25 रुपयानं. आणवा हो काय आता 20 आहे पण आता 25 द्यायला उरायला. द्या बोलाव ना तिकडे ते बडबू येऊन राहिले. अरे आवा बडबू या इथं काय अडचण आहे तुम्हाला. इथे सेल्फी काढायला काय झालं तू काय अडचण राहिला तू बाजून तू फोटो काढायला लागते मला. हो बाजून नाही राजा हसर जरा फालते तुम्ही बघा इथे तुम्ही हवा बनव बरोबर. तिकडे शार्पट्टी तिकडे मारायची. इथे नका दाखव तुम्ही जरा तिकडे वा. सोड हे बा मला वर जाऊन सेल्फी काढायचे. सोड तू लवकर सोड. अबे पण एवढं भेट असते का एक सेल्फी तर काढते कमी भीम कुंडापाशी आलो आपण जरा इथं एवढा मोठा वॉटरफॉल आहे का. एवढा धबधब्याचा माहोल आहे इथं मला तुम्ही सेल्फी काढू देत ना म्हणजे मग त्याला झालं. हे बा म्हणलं असा काढणारा सेल्फी की बिलकुल असे म्हणजे टकाटक कोणाची नसली पाहिजे अशी. चला बाजू ना तुम्ही सोड रे भाण्या सोड हात सोड. याला म्हणजे सेल्फी पाय कसा पुरा माहोल आला बिलकुल धबधब्याचा. आले का लट्टा होती तुमची. शिवलाल म्हणते ना बाबू एकच लाल शिवलाल. बस कर ना चालला लंबाई तोंड इतक्या काय सुद्धा येऊन राहिला फोटो तू करते. बस झाले काढणं फोटो. हो बाजून पाय घसरून दे. पकड हात पकड.
हे बा बळं तुम्ही सांगून द्या ते बाकीचे कसं बाया गे ते नलू सांगते ना त्याले आम्हाला सांगा नाही गाविलगडचं काय आहे बा म्हणजे कसं काय आहे गाविलगडचं म्हणजे मग अंदर जाऊन कसं माणसाले लक्ष देऊन जाते मग काय काय पोझिशन आहे तर तुम्हाला तर नीट घ्यायचं असते राजा हो पण जाऊ द्या बा मी काय म्हणतो शांततेनं पाय गाविलगड हो हे कसं आहे एक उत्कृष्ट असा नमुना आहे किल्ल्याचा कारण की याची उंची 1100 फूट आहे गिरिदुर्ग स्वरूपामध्ये येते हे अमरावती जिल्ह्यातला हे महाराष्ट्र राज्यातला हा किल्ला आहे सातपुडा डोंगर रांगेत बसलेला आहे घनदाट जंगल आहे आजूबाजूनं निसर्गाचं अतिशय असं म्हणजे इथं वातावरण आहे दुसरी गोष्ट हा किल्ला चिखलदऱ्याजवळच्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये येते 12व्या-13व्या शतकातला आहे आणि यादव घराण्यातले जे समजा राजा होता गवडी राजानं ते मातीचा बांधलेला होता आणि म्हणून त्याला गवडीगड बी म्हणत द्या पहिले तर आता त्याच्यावरून गाविलगड झालं हो का तेच तर म्हणा संरक्षणासाठीच बांधला असं समजा म्हणजे बा सुरक्षितता हो किल्ल्यामुळे इतक्या पद्धतशीर पद्धती त्याला कसं म्हणजे नियोजन करताय की बा परकीय जे सत्ता आक्रमण करून राहिली त्याच्यावर कसं काय त्याला कसं रोकावं म्हणजे किल्ल्यावर द्यायला सुरक्षितता चांगल्या प्रकारे भेटत जाय आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं कोरीव काम मूर्त्या त्यानंतर तोफा अजूनही आहेत फक्त बुरुज जरासा ढासळण्याच्या फिक्रीत आहे ते जरासं लक्ष देणं आवश्यक आहे त्याला आणि राणीमहल कमानी घुमटाचा डोलारा तलवार दरबार अंदरचे नक्षीकामं ते बाहेरील परकोट हे ते सगळं पद्धतशीर आहे अजूनही म्हणजे आपलं सांगा आपले बांधकामं 2-10 वर्ष टिकत नाही सारखे आणि याचे बाकीचे आहेत 12व्या-13व्या शतकातले आता कोणतं शतक सुरू आहे पहा हो का मग तो फकी आहे समजा नाही ते 10-12 आहेत म्हणते पाहून आता किती आहे काय तर त्याच्यावर असे वेगवेगळ्या भाषेतले लिहिलेले आहे शिलालेख आहेत ठिकठिकाणी नक्षीकामं केलेले आहे हनुमान आणि शंकराच्या मूर्ती आहेत अजून दुसरी गोष्ट म्हणजे राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून हे घोषित झालेलं आहे त्या म्हणजे हे जे आता किल्ला आहे निजामानं मोगलानं त्यानंतर मराठाच्या ताब्यात होता काही दिवस शेवटी 1803 मध्ये इंग्रजांनी जिंकला होता त्यानंतर मग त्याच्या ताब्यात होता अशा पद्धतीने हे याचा इतिहास आहे शार्दूल शिल्प दरवाजावर काढलेला आहे आणि तिथचा जे किल्लेदार आहे राजा बेनसिंग याची तिथं समाधी आहे अष्टकोनी त्यांना म्हणजे इंग्रजाला चांगला लढा दिला होता असा इतिहास आहे इथचा असं आहे का ते अमेझिंग अरे झाबरू बघ तर करी अरे बाप रे सनसेट बघ सनसेट बाबा काय दिसते हा अरे वा खतरनाक आता का रात्रभर हेच पाहत बसतं का तिकडे वाट पाहून राहिलं ना आपले मग ते जायचं आहे लवकर निघायचं आहे उशीर होऊन राहिला अरे झाबरू उशीर निरा म्हटलं कधी पण म्हटलं 2 शब्दही बोलत नाही तू खूपच घमंडी झाला गड्या तू जेव्हापासून तो डिटेक्टिव्ह झाला का नाही तेव्हापासून खूप खोटा झाला तू मी काय खोटा मी कधी खोटं बोललो का सांग माझा काय बोललो खोटं काय खोटा नाही बोलला त्या दिवशी ते मी यवतमाळ आले होते तर तिथून तू ते काय कॅन घेऊन चालला होता पाण्याची खोटा नाही बोलला ओळखला मी तुला काय देत तिथेच खोली होती तुझी पण तू मला कसं घर दाखवलं नाही ती खोली दाखवली नाही ओळखलं वाटते नाही का अरे काय करतं आता काय तिथं पसारा आणि ते कसं नाही म्हटलं बा आपलं हसा करणं म्हणून नाही पण किमान 4 तर पाहत असता एक काय बसला आपला ठीक आहे आता चल लवकर उशीर होईल अजून आता मला कसं उद्या लोणार आठवलंय की आता ड्युटीवर जॉईन व्हायचं आहे मला फक्त तेवढं पीएससी पोहोचून द्यायचं एक मग ठीक आहे आपल्या कामी लागू मग काय मला जायचं आहे आता बरोबर चाल भाऊ हे बा अंजनगाव सुरजीचे असतं किती लोक म्हणे इकून या ते रुपेश रोहनकर जेवायला बोलावून राहिले हो पण मॅडम नाहीच होत ना आता तुम्ही आता बोरडगावचे नाही का असं काय मुकुंद भास्कर घोंगे नाही हे बा श्रावण मास निमित्त म्हणता तुम्ही पण नाही होत ना आमचं एखाद्या वेळेस पुढच्या वेळेस झालो की ना मी चहा घ्यायला तुमचं प्रेम आम्हाला समजू शकते हो अकोटवाले बी पोट्टे नाही बा मला 2-3 वेळा फोन केले हो थांबजा पण आता कसं आहे शहापूरवाले बोताकाजीवाले वाहाड्यावाले बोकूरखेड्यावाले लय म्हणजे हे बा लोकांचे फोन आले हे बा बुलढाण्याकडे लोक अमरावतीकडे लोक खरंच आम्हाला लय चावून राहिले हो कमाल आहे बा मानलं बा तुम्हाला हो पण आता माफ करा आम्ही आता लोणारले कसं जाणं आहे आम्हाला लागते अकोट मार्गे आता शेगावला मुक्काम ठोकतो आणि तिथून मग सकाळी खामगाव मार्गे लोणारले जातो म्हणून म्हणलं कसं आमचं होत नाही भाऊ तेवढं माफ करा बरं आता काय आता लई इच्छा होती पण जाऊ द्या तुमची नाही म्हणतात हो ठीक आहे पण जाऊ द्या चांगले आले आमच्या एरियात आले बरं वाटलं आता या मग आता करा लोणारचं पाहू द्या काय होते तर शेगाव मार्गे चालले जा असं आहे मग आता हे बा एवढे लोकांचे फोन येऊन राहिले पण आता कसं आपलं इलाज नाही आता उशीर होऊन राहिला आपल्या निघ नाही लवकर अकोट मार्गे शेगाव जाणार आहे हो पण मी काय म्हणतो कुठं म्हणतात थांबू नका बघा गाडी हो कोणा थांबवली हातही दाखवला आता थांबू नका हो कसे मला बी 2-3 फोन आले थांबा लोक कसे आहे म्हणजे जरा टपणीवर आहेत हो त्याच्यामुळे ते संदेश दांडकीचे दादाखे फोन येऊन राहिले म्हणजे तू येस म्हणते म्हणून म्हणलं नसतीचे फालतू भांडगडी हे त्या हो काय आता त्याचा राग कुठचा मावर काढून राहिला ती म्हणून म्हणलं बा बा तिकून हे बा खामगावच्या त्या फाट्यावर तर अजिबात थांबू नका त्या चौफुल्लीवर शेगावच्या तिथं हो नाही तेव्हा मल्टी पाडतीच भरते आम्ही तुझे काय तुला कसं काय मागू लागलं ते 2 पोट्टीचा मागवत दिवसभर कसं काय आहे तुझं तेच नाही समजून राहिलं मला काही घेणं नाही आपलं काय कोणाशी काही घेणं नाही का हो ना मला जवळवायला करू राहिले लोक हो ना अकोटवाले पोट्टे म्हणजे पाहिजे होते अकोटच्या तिथे थांबू गाडी हो तिथे टपेला सांगते पोट्टे कमाल झाले आता तू इकडे काय दुश्मनी आहे तू काय इकडे कोणताही चुका टाकायला तर फालतू बा इकडे काय तू बाकीची कामं करू नको हो सुद्यामध्ये रात जा इकडे चला म्हणलं चला निघा लागते
चला आता जे चिखलदऱ्याचं निसर्गाचं प्रेम आहे ते खरोखर आम्ही अनुभवलं. त्याचबरोबर देवी पॉईंट, गाविलगड, भीमकुंड, पंचबोल पॉईंट, मोजरी पॉईंट यासारखे बरेचसे ठिकाणं आपण या चिखलदऱ्याला पाहू शकतो. आम्ही ते पाहिलेले आहे आणि खरोखर एक मनाला आनंद मिळतो. आणि त्याचबरोबर इथं आपण आल्यानंतर पर्यावरणाचं नुकसान होणार नाही या दृष्टीने प्रयत्न करा. आपलं कचरा वगैरे टाकू नका, कुठे काही लिहू नका. धबधब्यावर किंवा सेल्फी काढताना आपण सावधानतेने कामं करा. बस एवढंच सांगणं आहे. आणि खरोखर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. तर आता पुढील भाग आता लोणारचा, तर तो उद्या पाहू. तर चला, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही चिखलदऱ्याला आले नसेल तर एक वेळ नक्की या. तर चला, उद्या भेटू 5 वाजता.